रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। आज संपूर्ण देशभर श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातोय। पुण्यातील पेशवेकालीन असणाऱ्या काटे श्रीराम मंदिरामध्ये आता आपण आहोत। या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव जो आहे तो साजरा झालेला आहे। या ठिकाणी राम जन्माचा पाळणा जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। हे पेशवेकालीन मंदिर आहे। पुण्यातील नारायणपेठ स्थित असणाऱ्या या मंदिरामध्ये जर आपण पाहिलं तर भाविक भक्तांची सुद्धा अलोट अशी गर्दी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतंय। पतित प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त जे आहेत ते येताना पाहायला मिळत असतात। यावर्षी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी जी आहे किंवा भाविक भक्तांची मोठी रीघ जी आहे ती दर्शनासाठी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यातील नारायणपेठ स्थित असणाऱ्या या मंदिरामध्ये प्रामुख्याने भक्तांची मोठ्या प्रमाणावरची गर्दी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच संपूर्ण देशभर ज्या पद्धतीनं अतिशय उत्साहामध्ये ज्या पद्धतीने अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा साजरा केला जातो, अगदी त्याचप्रमाणे या काटे श्रीराम मंदिरामध्ये सुद्धा हे पेशवेकालीन असणाऱ्या काटे श्रीराम मंदिरामध्ये या राम जन्मोत्सवाचा सोहळा जो आहे तो संपन्न झालेला आहे। या ठिकाणी पारंपरिक विधी जे आहेत ते पार पडल्यानंतर या ठिकाणी राम जन्मोत्सव जो आहे तो साजरा झालेला आहे। त्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आरती, भजन, कीर्तन अशा अतिशय आध्यात्मिक आणि पारंपरिक वातावरणामध्ये हा संपूर्ण सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे। एकंदरीतच या मंदिराच्या अनुषंगाने मंदिराची नेमका इतिहास काय आहे किंवा पौराणिक महत्व काय आहे हे आपण थेट जाणून घेणार आहोत। दादा, आज या ठिकाणी राम जन्मोत्सवाचा सोहळा संपन्न झालाय, काय आहे आपल्या मंदिराचा इतिहास? आमचं ऍक्च्युली पेशवेकालीन मंदिर आहे। काटे श्रीराम मंदिर म्हणून पहिल्यापासून या मंदिराचं नाव आहे। पेशव्यांच्या काळात आमचे काही पूर्वज गोंधळाची सेवा सादर करायचे, तर त्यावेळेस आम्हाला हे जे मंदिर आहे आणि हा जो मंदिराचा परिसर आहे तो आमच्या पूर्वजांना देण्यात आला आणि त्यांना कायमस्वरूपी इथे पूजा करण्यासाठी त्यांना इकडे ठेवण्यात आलं की ह्या मंदिराची तुम्ही देखभाल पण करत जावा आणि ह्या जागेत त्यांना राहण्यासाठी जागा दिली। तुम्ही जर का बघितलं तर बरेचसे मोदी गणपती असतील, ओंकारेश्वर असतील, अशा मंदिरांमध्ये राहण्यासाठी घरं आतमध्येच आहेत मंदिरात। तसंच ह्या मंदिरामध्ये आतमध्ये आम्हाला अशीच घरं दिली होती। ऍक्च्युली हा माडीचा वाडा होता, जो लाकडी वाडा होता सगळा, पण पुरामध्ये कळसाला पाणी होतं मंदिराच्या, तर त्यावेळेस हा वाडा वाहून गेला। असा एक बाहेर शनिवार वाड्यासारखं गेट होतं, संपूर्ण लाकडी वाडा होता आणि तिकडे सगळं काट्यांचं जे बिराड आहे आमचं ते सगळं त्यावेळेस राहत होतं। तर तेव्हापासून आम्ही अविरत सेवा प्रभू श्री रामचंद्रांची करत आलोय आतापर्यंत। गेले 200 वर्ष झाले या मंदिराला। तेव्हापासून आमच्या पूर्वापार आम्ही इकडे सेवा करतो रामाची। उत्सवाचं स्वरूप कसं असतं आपल्याकडे काही आणि काळानुसार किंवा परंपरेनुसार काही बदल झालाय काय? उत्सवाचं स्वरूप म्हणजे आम्ही 7 दिवस वेगळ्या वेगळ्या लोकांची भजनं ठेवतो। रामनवमीच्या दिवशी आम्ही राम जन्म ठेवतो आणि त्यानंतर महाप्रसाद असतो आमच्या इकडे। जवळपास एक 600 लोकांचा महाप्रसाद आम्ही दरवर्षी देतो आणि काळानुसार बघितलं तर डिजिटल मीडिया आम्ही आता इंस्टाग्रामवर डिजिटल पेज काढले किंवा डिजिटल आधी जे पेंटिंगचे बोर्ड होते ते रिप्लेस होऊन आता फ्लेक्सचे बोर्ड आले, डिजिटल बोर्ड आले। फुलांची सजावट काय, झेंडूची सजावट ही पूर्वापार जशी चालत आली तशीच आम्ही आता करतोय। एकंदरीतच यामुळे जर आपण पाहिलं तर पुण्यातल्या नारायणपेठ परिसरामध्ये असणाऱ्या या पेशवेकालीन श्रीराम मंदिरामध्ये अगदी पारंपरिक विधींनुसार हा प्रभू श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा जो आहे तो संपन्न झाल्याचं पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश सिंग सह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे।